34 लाख बेरोजगारांनी त्या पोर्टलवरती नोंदणी केली आहे. आता तुम्ही सांगितलंय 30 लाख कोटी येणार आहेत, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात एक पण माणूस बेरोजगार राहणार नाही. आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल काय बोलत नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती स्कीम आणल्या. तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात. सगळे थंड बसलेत. अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस, पुढे गाडी आणि मध्ये गडी. याला गडी करून टाकलाय तुम्हाला. राजबिंड गडी होता, आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय. बघा, मी सरकारमध्ये होतो, मला माहिती आहे कोण लटकतो आणि कोण लटकत नाही. किती वेळा मी लटकत आलेलो इथपर्यंत मला माहिती आहे. अभिनंदन. अरे तुमचं कर्तृत्व काय आहे की नाही याच्यामध्ये वापरला तो. बोला. निरोप दिलाय संसदीय आमचं सिरियसली घेत नाही. आम्ही समजू शकतो, आम्ही विरोधात आहोत. उपसभापतींचं पण सिरियसली घेत नाही. आता आपण बोललात याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय. आणि अशा वाईट परिस्थितीत आपण आम्हाला अशा वाईट परिस्थितीत आमचं चांगलं भाषण आपण ऐकावं. नाही आम्ही आपल्याबद्दल म्हणतच नाही. आपला ज्या लगबगीने आपण फोन घेऊन गेलात ना बाहेर, आमच्या लक्षात आलं. रायगडचा फोर असेल किंवा सातारा. सभापती महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आणि या चर्चेचा प्रस्ताव सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जा असलेले प्रवीण दरेकर यांनी मांडलेला आहे. अरे आहे की नाही, त्याच्यावर येतो ना पुढे, त्याच्यावर पुढे येतो. खरं म्हणजे राज्यपालांच्या भाषणावर करायची का चर्चा. कारण ही 5 वर्षाची राज्यपालांची 4 वर्ष 3-4 वर्षाची मी बघतोय आणि त्याची उत्तरं पण बघतोय. दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा, अशी ती परिस्थिती असते. आणि दरवर्षी बिचारे प्रवीण दरेकर यांना त्यावेळेला ते सन्माननीय सदस्य होते आणि सन्माननीय सदस्यांना हे कामच असतं की बाबा एखादी गोष्ट सांगितली, खरं म्हणजे ते असले पाहिजे होते अशी माझी अपेक्षा होती. कारण माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे आणि ते दरवर्षी मांडतात. मी दरवर्षी असं म्हणतो की तुम्हाला हेच काम आहे का, हेच काम आहे का. तर त्यांना असं वाटतं का की मी त्यांची पुढे कुचेष्टा करतो का. पण खरोखर नाही करत. मला मनापासून असं वाटतं की त्यांचं ते काम नाहीये. खूप वर्ष त्यांनी ते काम केलं आणि मग आता कोणी मांडायचा. मग तो कॅबिनेट दर्जा असताना देखील त्यांनीच मांडला. खरं म्हणजे मला असं वाटलं तर मनीषाताई मांडतील किंवा दुसरं कोणी सदस्य मांडेल. पण मी विचार करत होतो की कॅबिनेट दर्जा असताना त्यांनी मांडला. पहिलं मला असं वाटलं होतं की ते मांडणार नाहीत कारण त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. नंतर मी थोडा घरी जाऊन विचार केला की अरे कॅबिनेट दर्जा आहे म्हणजे कॅबिनेट नाहीये. म्हणजे काय, गावठी भाषेत जर सांगायचं झालं तर प्रेयसीला बायकोचा दर्जा दिलाय, बायको केलेलं नाहीये. आणि जर असं जर सरकारी कुंकू लागलेलं नसेल तर अशी पण कामं करावी लागतात. असं मी बोललो तर त्यांना कधी कधी वाटतं की तुम्ही माझी मस्करी करताय की माझं खरोखर माझ्याबद्दल प्रेम आहे. माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल प्रेमच आहे, माझी इच्छाच आहे. परंतु ज्या पद्धतीने सरकार त्यांना दरवर्षी हे काम देते, मी या राज्यपालाच्या अभिभाषणावरती खेद तर व्यक्तच करतोय, पण प्रवीण दरेकरांना वारंवार ह्या नको त्या कामाला लावल्याबद्दल देखील मी खेद व्यक्त करतोय. आणि मी बघितलं की खरोखर हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेचा प्रस्ताव त्यांनी मांडला का. मग बघितलं त्यांचे सगळे मुद्दे, कारण राज्यपालाच्या अभिभाषणावरती 58 मुद्दे आहेत आणि त्यांनी जवळजवळ मांडलेले मुद्दे 125 का 126 होते. मग हे वाढीवचे मुद्दे काय आहेत जे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातच सांगितले नाहीत. मग मी विचार केला काय ते जरा नीट रात्री भाषण ऐकूया त्यांचं. मग इकडे तर मी पूर्ण ऐकलंच होतं, परत जाऊन घरी ऐकलं की नेमकं काय भाषण केलं त्यांनी.
मग नंतर माझ्या लक्षात आलं इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर की मुख्यमंत्र्यांच्या आभाराच्या प्रस्तावावरती जे भाषण होतं ना, त्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवरती किंवा मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनावरती किंवा सरकारचा 260चा एखादा प्रस्ताव असेल तर त्याचं उत्तर एखादा मंत्री देतो ना, तर त्या मंत्र्यांच्या भाषणाचा जो काय सारांश असतो तो काल त्यांच्या भाषणात मला दिसला. 58 मुद्दे आणि ह्यांचे 124 मुद्दे. 124 मुद्द्यांमध्ये 63 वेळा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. अरे काय मुख्यमंत्र्यांचं 63 वेळा उपमुख्यमंत्र्यांचं काय आहे की नाही? दोन्ही पक्ष महायुतीचं सरकार आहे, विसरले. ते विसरलेत. ते आठवण करून दिली पाहिजे. आणि तुम्ही तर इतके हतबल आहात. कोण कोण मंत्री नव्हते? हा काय जे असले तरी पण सावंत फार हुशार आहेत होते. ते नको त्या भानगडीत जात नाहीत. त्यांना माहिती आहे कुठल्या भानगडीत जायचं आणि कुठल्या भानगडीत नाही जायचं ते. आणि मुख्यमंत्र्यांच्या भानगडीत जाईल कोण? सातारा, रायगड. त्यामुळे हा जो काय भाषणाचा जो काय ढाचा होता किंवा भाषणाची जी काय सगळी जी काय तरतूद आम्ही बघितली की खरं म्हणजे एक राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे वर्षभराच्या सरकारच्या कामगिरीचा रोडमॅप असतो. राज्यपाल माझं सरकार पुढच्या वर्षभरात काय करणार आहे हे साधारण त्या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगत असतो की माझं सरकार पुढच्या वर्षभरात काय काम करणार आहे. आणि म्हणून मग मी हे सगळे रिपोर्ट आणले की 2023 ला राज्यपाल काय बोलले, 2024 ला राज्यपाल काय बोलले. 2024 ला तर 2 झाली अधिवेशनं, 2 अधिवेशनात राज्यपालांनी भाषण केली. 25 ला राज्यपालांनी भाषण केलं आणि 26 ला राज्यपालांनी भाषण केलं. मग कम्पॅरेटिव्हली स्टेटमेंट बघितली की राज्यपालांनी काय काय केलंय. 23 ला काय केलं, 24 ला काय केलं, 25 ला काय केलं, 26 ला आता काय करणार आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये की सरकार जे काही राज्यपालांना माहिती देते ही माहिती देताना लोकांना सरकारला असं वाटतं का की या महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे. आपण काही जरी माहिती राज्यपालांना दिली आणि राज्यपालांच्या तोंडून ती वदवली तरी आपल्याला कोणी विचारणार नाहीये, आपल्या माहितीवरती कोण प्रश्न ठेवणार नाहीये. या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये साधारण ग्रोथ काय असेल, इंडस्ट्री ग्रोथ काय असेल, जीडीपी ग्रोथ काय असेल, विकासाची ग्रोथ काय असेल, विकास कशा पद्धतीने जाईल आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या बाबतीत सरकारची वेगवेगळी धोरणं काय असतील आणि प्रत्येक सेक्टरला आम्ही काय न्याय देऊ अशा प्रकारचं साधारण एक अभिप्रेत असतं की हे अभिप्रेत राज्यपालांच्या भाषणात किंवा सरकारकडे हे असायला पाहिजे. आणि म्हणून मग पहिला खेद मी व्यक्त करतो एवढ्यासाठी की महाराष्ट्राच्या एकंदर उत्पन्नामध्ये ज्या मुंबईचा 62% वाटा आहे त्या मुंबई बद्दल एक अवाक्षर देखील या राज्यपालांच्या अभिभाषणात नाहीये. हे सांगायचं काम कोणी केलं? मुंबईत आम्ही असं करतोय, मुंबईत तसं करतोय, हे प्रवीण दरेकरांनी केलं. हे राज्यपालांच्या अभिभाषणाचा भाग नाहीये. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मुंबईवरती एकही शब्द नाहीये. 62% उत्पन्न मुंबईतनं जात आहे. महाराष्ट्राचा पूर्ण विकास मुंबईवरती आहे आणि त्या मुंबईबद्दल एक अवाक्षरी शब्द या राज्यपालांच्या भाषणात नाहीये. म्हणून या राज्यपालांच्या भाषणाचा मी खेद व्यक्त करून मी सुरुवात करतो. सरकारने सुरुवातच केली आहे की राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीबाई सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, अनेक नेते यांना उच्च आदर्शांचे आम्ही सदैव पालन करा. चांगली गोष्ट आहे, आमची देखील अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद. आता ह्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा
किती वर्ष अजून चालू आहे, काय चालू आहे, महाराष्ट्राचे वकील त्याच्यात काय करतायत, आपली काय स्टेटस आहे, हे फक्त राज्यपालांच्या अभिभाषणाच्या निमित्ताने हा एक पॅरेग्राफ कायम राज्यपालांच्या अभिभाषणात असतो. बाकी वर्षभर याची कुठेही चर्चा होत नाही की महाराष्ट्र सीमावाद काय चालू आहे. सगळ्या सरकारांमध्ये कोणी त्याच्यावरती चर्चा करत नाही, कोणी सांगत नाही की आपल्याला काय करायचंय, कोणी सांगत नाही की आपल्याला काय संघर्ष करायचा आहे. आणि हे सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपली सामाजिक अस्मिता आहे, मराठी भाषिक प्रांतीयता अस्मिता आहे, या सगळ्या गोष्टींचा कुठेही उल्लेख या एका राज्यपालाच्या अभिभाषणाच्या व्यतिरिक्त कधीच होत नाही. म्हणून मला त्याचा खेद व्यक्त करावासा वाटतो. यानंतर महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार आहे, महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाऊ शकतो, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय असू शकते, हे स्वप्न आपण नेहमी राज्यपाल आपल्या अभिभाषणात देतात. 2027-28 पर्यंत महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे अत्यंत महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले होते. परंतु 2026च्या अभिभाषणामध्ये त्याचा कुठे उल्लेखच नाहीये. चर्चेमध्ये काय येतं, 47 साली आम्ही 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवू महाराष्ट्राची. 47ला अरे पण तुम्ही मागच्या वर्षी 27ला काय करणार होतात हे सांगितलं होतं, तर 26च्या आपल्या भाषणामध्ये किमान हे तर सांगा की 1 लाखाचं उद्दिष्ट होतं, आम्ही 60 लाखापर्यंत आम्ही कुठपर्यंत पोहोचलो, किती ट्रिलियन पर्यंत पोहोचलो की नाही पोहोचलो नसू तर का नाही पोहोचलं. फक्त चांगले मोठे मोठे शब्द लिहायचे. खरं म्हणजे काय, मला ह्या सगळ्या गोष्टी जायचं नाही, पण जे न समजणारे शब्द, ट्रिलियन, 47 साली ज्या गोष्टी एकदम लांब आहेत, दूर आहेत, ह्या गोष्टींची स्वप्न, म्हणजे ज्याला म्हणतात ना की लांब झाडावरती बिस्किट बांधून ठेवणं, असं हे सरकारच्या राज्यपालांच्या अभिभाषणामधनं प्रेरित होते. आणि मुंबईचा जीडीपी आज जसं मी सांगितलं की 62%, आज 25.73 लाख कोटी असून तो एकूण महाराष्ट्राच्या जवळजवळ 60% आहे. 60% वाटा फक्त मुंबईचा आहे, तरी देखील मुंबईचा उल्लेख नाही. आणि मग आपण नेहमी राज्यपालांच्या अभिभाषणात ऐकतो की पर कॅपिटा इन्कम काय असायला पाहिजे. नेहमी आपण सांगतो आमचा पहिला नंबर ह्याच्यात, हा सर्वे झाला या सर्वेमध्ये आमचा पहिला नंबर, तो सर्वे झाला त्याच्यात आमचा पहिला नंबर. आज पर कॅपिटा इन्कम मध्ये आपला नंबर हा 5वा आहे. पहिला कोणाचा आहे, तेलंगणा. दुसरा कोणाचा आहे, कर्नाटक. तिसरा कोणाचा आहे, तामिळनाडू. चौथा कोणाचा आहे, गुजरात. आणि 5वा कोणाचा आहे तर महाराष्ट्र. ही आपली आर्थिक प्रगती आहे. ह्या प्रगतीच्या जोरावरती आपण सांगतोय लोकांना की महाराष्ट्र आमचा नंबर 1ला आहे. असेल काही गोष्टीत महाराष्ट्र नंबर 1ला असेल. आता कदाचित ते लाचखोरीचं प्रकरण आलं तर कदाचित त्याच्यात 100% असू शकतं. बेपत्ता मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीत 1 नंबर असू शकतो. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मी आता सांगू इच्छित नाही. परंतु एकंदर हा जो काय सगळा राज्यपालांचा एकदम गोषवारा बघितला, तर ह्याच्यामध्ये मी गेल्या 3 वर्षाचं बघितलं की किती गुंतवणूक आली, एफडी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये किती पैसे आले, दावोस मधनं किती पैसे आले, त्या रोजगारामधनं किती रोजगार निर्माण होणार आहेत. आणि असे तुमचे सगळे आकडे आहेत, हे आकडे माझ्याकडे आहेत की एकंदर किती रोजगार तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. आणि जर एकंदर तुम्ही एवढे सगळे रोजगार उपलब्ध करून देऊ शकता, कारण प्रचंड इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे, म्हणजे ती कदाचित समुद्रमार्गे आली तर समुद्रातलं पाणी सगळं बाहेर जाऊ, एवढी जहाजं येतील, एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जे आकडे दिलेले म्हणतच नाहीये,
कारण मला माहिती आहे तुम्ही सांगणार आत्ताच आली, अजून आली नाहीये, अजून त्याचे सामंजस्य करार झालेले आहेत, अजून एक्झिक्युशन व्हायचंय, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत. पण 22-23, 23-24, 24-25 ह्याच्यामधले जे करार झाले आहेत, ह्या कराराच्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय कधी आपण सांगितली महाराष्ट्राला? आम्ही किती दिवस सांगतोय की याच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढा, किती इन्व्हेस्टमेंट आली, किती फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली, कुठल्या कुठल्या कंपन्यांनी तुम्हाला करारामध्ये हे मान्य केलंय की आम्ही इथे पैसे लावतो, ज्यांनी सांगितले लावतो त्यांनी पैसे लावले नाहीत, त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली, हे कळायला पाहिजे ना महाराष्ट्राच्या जनतेला. फक्त राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हे आकडे फेकायचे की एवढी इन्व्हेस्टमेंट आम्ही आणली. म्हणून मी आता एक साधारण आपलं जसं पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं ना, तशी एक एक्सचेंज आहे आपली गव्हर्नमेंटची, त्याच्यात साधारण फक्त 6 महिन्याचा मागच्या वर्षीच्या मी आकडे बघितले. 34 लाख बेरोजगारांनी त्या पोर्टलवरती नोंदणी केली आहे 2025च्या. 34 लाख. मग तुम्ही एवढे आकडे देताय की हे 15,000 कोटी आले, 20,000 लोक लागणार कामाला, 20 लाख लोक लागणार. आता तुम्ही सांगितलंय 30 लाख कोटी येणार आहेत, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात एक पण माणूस बेरोजगार राहणार नाही. म्हणजे तुम्ही जे आकडे सांगताय त्या आकड्यांशी जर रोजगाराची तुलना केली तर मग तुमच्या हिशोबाने कोणच बेरोजगार होणार नाही. मग ह्या पोर्टलवरती कोण नोंदणी करते? हे बेरोजगार आहेत कोण? आणि पुन्हा हे पोर्टल आमचे नाही, हे तुमच्या सरकारचेच पोर्टल आहेत. आणि त्याचे खात्याचे मंत्री कोण? लोढा, ज्यांना तुम्ही घेऊन गेले दावसला. आता लोढा ना मला सांगितलं असं तर मी मरमार पाहिजे तुमची मीटिंग करून दिली असती. हा नाही, भाऊ माझे सहाय्यक आहेत, माझे मित्र आहेत, करतात मला मदत. प्रश्न हा आहे, लोढाला तुम्ही तिकडे घेऊन जाताय. आता काय खरं म्हणजे आमच्याकडे खूप नाव आहेत, खूप काही गोष्टी अशा आहेत, पण काय की त्याच्यामुळे अजून शासनाची प्रतिमा मलिन होऊ नये. कारण तुम्ही एवढे टाय बी घालून जातात तिकडे आणि तेवढं फार वाईट होऊ नये. लोक महाराष्ट्राच्या तुमची सरकारची इज्जत राखणं देखील आमच्या कर्तव्याचा एक भाग असल्यामुळे आम्ही काही गोष्टी बोलत नाहीत. महाराष्ट्रातले तुमचे उद्योजक ज्यांची 10 लाखाचा पण म्हणजे ओपनिंग बॅलन्स नाहीये, आता उघडलेली कंपनी आहे. माझं म्हणणं असं आहे की यांना एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? दावोस मध्ये येण्यासाठी काहीतरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल ना. कुठल्या कंपनीने दावोस मध्ये यावं याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल काहीतरी. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया तपासून बघत नाही. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला असता तर हे असे सडरफटर तिकडे रिक्षाने आलेले लोक कदाचित सह्या नसते करायला आले. आता तिथे रिक्षा आहे की नाही मला माहित नाही, पण काही असे म्हणजे ज्या कंडिशन मध्ये म्हणजे रिक्षाने प्रवास करणाऱ्या लोकांनी जाऊन तिकडे सह्या केलेल्या आहेत. बरेच लोक रिक्षाने प्रवास करतात. रिक्षावाले रिक्षात जे जातात त्यांच्याबद्दल असं बोलू नका. मी रिक्षाने, मी गरीब माणूस आहे, मी रिक्षाने जातो. प्रश्न तो नाहीये. एखादा इंडस्ट्रियलिस्ट दावोसला जातो, त्याची एलिजिबिलिटी काय आहे? त्याच्या एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया मी कशाशी जोडू? मुद्दा ठीक आहे, पण रिक्षाचा उल्लेख कशाला? रिक्षाने जाईल, पायी जाईल माणूस कसा जाईल? हा सायकलने जाऊ शकतो. आणि असे लोक तुम्हाला माहिती आहेत कोण कोण आहेत ते. पण माझं मत असं आहे की हे जे तपासून बघायचं काम हे तुमच्या खात्याचं आहे. तुम्ही बघायला पाहिजे होतं की आपण कोणाला नेतोय दावसला, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, एलिजिबिलिटी मध्ये तो बसतो की नाही. आणि असे आकडे तुम्ही आमच्यामध्ये हे पाठवताय आणि आम्हाला सांगताय की ह्याच्यावरती राज्यपालांच्या अभिभाषणावरती प्रस्तावावरती आम्ही खेद नाही व्यक्त करायचा. तर काय करायचं? तुमच्या पण मनाला पटतंय मनात ना. त्याचं कारण असं आहे, कालचं भाषण तुम्ही पण ऐकलेलं आहे आणि कालच्या भाषणात तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांचंच फक्त कौतुक ऐकलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काहीच बोललं गेलेलं नाहीये. याचं दुःख तुमच्या मनात आहे हे मी इथे बसून जाणतो. उद्योगमंत्री दावोसला गेले होते. उद्योगमंत्र्यांचं काय कौतुक व्हायला पाहिजे की नाही? त्यांचं खातं आहे, त्यांनी मेहनत केली आहे, त्यांच्या खात्याच्या लोकांनी हे सगळं जुळवून आणलेलं आहे. एलिजिबल नसल्याचं काय झालं? लोढाला तिथपर्यंत नेण्याचं काम तुमचं आहे ना.
नाही, तुमचा अभिनंदनाचा ठराव करतोच, फक्त तुम्ही हे मान्य करा की जे एलिजिबल नव्हते त्याला पण आम्ही नेले. आताच ठराव करून टाकू. तर ही जी काय सगळी जी काय आकड्यांची धुळफेक आहे, ही खोटी आहे, ही चुकीची आहे, ही फुगवलेली आहे. आणि ह्याच्या बाबतीत आमची अतिशय स्पष्ट मागणी आहे की ह्याच्या बाबतीत उद्योग खात्याची एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे, ज्या श्वेतपत्रिकेमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये किती परदेशी गुंतवणूक आली, किती कंपन्या आल्या, किती कंपन्या आपल्याकडनं गेल्या. कारण गेलेल्या कंपन्या मला माहिती आहेत, साधारण गेल्या 22-23 ते 26 पर्यंत 1154 कंपन्या या महाराष्ट्रातनं बाहेर गेल्या. आता तुम्ही पिशवी वरून भरताय आणि खालून पिशवी फाटली आहे. 1154 कंपन्या हे तुमच्याच पोर्टलवरच्या, आमच्या नाही. हे लोकसभेत दिलेलं केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर आहे. हे खोटं असायचं काय कारणच नाही. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेलं उत्तर आहे की 1154 कंपन्या ह्या महाराष्ट्रातनं बाहेरच्या राज्यात गेल्या. कशाच्या आधारावरती तुम्ही सांगता की आमचं औद्योगिक धोरण? कारण जवळपास हे जे काही 58 मुद्दे आहेत, या 58 मुद्द्यामध्ये जवळजवळ 30-35 मुद्दे फक्त औद्योगिक विकासावरती आहेत. औद्योगिक विकास, परतीय परदेशी गुंतवणूक, आणखी डेव्हलपमेंट, बेरोजगार याच्यावरतीच आहे. बेरोजगार तर मी सांगितलं ना, 34 लाख बेरोजगार फक्त 6 महिन्यात आहेत. आणि त्यामुळे कशाच्या आधारावरती तुम्ही हे सांगताय की आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट आणतो? मी काय म्हणतो, ठीक आहे, या वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगू नका, मागच्या 3 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगा. 3 महिन्यात किती पैसे आले, त्यावेळेला किती सामंजस्य करार झाले, त्याच्यापैकी एक्झिक्यूट किती झाले, ते एक्झिक्यूट मध्ये किती लोकांना नोकऱ्या लागल्या, त्या नोकऱ्या पोर्टलवर आहेत की नाही, त्या पोर्टलवर पण कळल्या पाहिजेत ना की बाबा एवढ्या एवढ्या नोकऱ्या लागल्या. तर हे साधारण लोकांना इतकं तर मूर्ख समजू नका की तुम्ही काही आकडे सांगितलेत तरी ते आकडे. थांबू मी? बोला बोला, तुम्ही बोला. नाही बोला ना तुमचं. नाही नाही, तुम्ही बोला. तालिका सभापती येत आहेत, ठीक आहे, तुम्ही बोला. काय आपण ऐकणं हे फार माझ्यासाठी महत्वाचं आहे ना. हा, कारण जो भाव त्यांच्या मनात चाललाय ना, तो थोडा भाव आपल्या पण मनात चाललाय. नाही, मी लाईव्ह चालू ठेवते, दुसरीकडे चालले जाऊन परत लाईव्ह ऐकते तुमचं. आता जे सांगितलं की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुपर आहे, मान्य करायला पाहिजे. प्रवीण दरेकरांनी सांगितलंय मेट्रो कशी जोरात धावली, मेट्रो कशी सुसाट पळतायत, कोस्टल रोड कसे जोरात आहेत, वेगवेगळे हायवे आम्ही कसे बांधले. अरे तुम्ही सगळं केलं. मग 3 फेब्रुवारीला 33 तास लोक जॅम मध्ये अडकले. कुठली मॅनेजमेंट तुमची? मुंबई पुण्यामध्ये लोक येऊ शकले नाही 33 तास. त्यांना पाणी नाही, त्यांच्या टॉयलेटची व्यवस्था नाही, त्यांना खाणं नाही, महिलांची हालत. तिथे कुठल्याही, आपण एक महिला सभापती, तिथे पुण्यावरनं आपण नेहमी येता. मला त्या दिवशी आपली आठवण आली, आज आपण असला असतं तिथे त्या 33 तासात त्या सरकारला सरळ करून टाकलं असतं. नाही, आपलं काम नेहमीच जोरात असतं. पण 33 तास हे तुमचं डेव्हलपमेंटचं मॉडेल? म्हणजे सिमेंट नुसतं वापरलं आणि आता तर हळूहळू 56% सिमेंट अडाणींच्या हातात गेलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त सिमेंट वापरलं म्हणजे विकास होत नाही. विकासाला दुसरी विजन पण असावी लागते. विकास करताना ज्या माणसासाठी विकास करतोय तो विकास, त्या माणसाला सस्टेनेबल विकास कसा असेल. नाहीतर एक्सप्रेस बांधायचा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये लवकर पोचवायची सोय करायची, त्याला विकास नाही म्हणत. विकास केला तर तो सस्टेनेबल असला पाहिजे. विकास केला तर त्या विकासाला तिकडे जे काही इमर्जन्सी उद्भवेल, त्या विकासामुळे जर एखादी गोष्ट अपघात झाला, घातपात झाला, तर तिकडे काय करता येईल याची सगळी व्यवस्था करायला लागते. याला विकास म्हणतात. आज 33 तास जर लोक अडकले असतील तर प्रत्येक वेळेला 6-6 महिन्याची डेडलाईन आपल्याकडनं येते. समृद्धी महामार्गाचा काल विषय आला. समृद्धी महामार्ग बांधून आता किती वर्ष झाली? आजही समृद्धी महामार्गावरती महिलांसाठी टॉयलेट्स नाहीयेत.
समृद्धी महामार्गावरती खाण्याची व्यवस्था नाहीये. समृद्धी महामार्गावरती आता काही ठराविक पेट्रोल पंप आणि आता लोकांनी स्टॉल लावलेत, फळांचे लावलेत, बिस्किटचे लावलेत आणि तिथे गाड्या थांबतात आणि त्याच्यावरनं ऍक्सिडेंट होतात. हा तुमचाच रिपोर्ट आहे का? 13 तुम्ही फूड कोर्ट्स टेंडरमध्ये दिली, त्या टेंडरवरनं घनासान मारामारी झाली. टेंडर कोणाला द्यायची, कोणी घ्यायची, किती घ्यायची, तुमचा काय वाटा आपसामध्ये ठरला नाही. दिलेली टेंडर रद्द झाली, अजून तो वाटा ठरत नाहीये. 13 फूड कोर्टची 350 कोटीची जवळजवळ टेंडर निघाली होती, ती रद्द करून टाकली. म्हणजे तुमचा वाटा ठरत नाहीये म्हणून तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय. एक तर गेले दुबईला. आता खरं म्हणजे त्यांना काय 35ची नोटीस द्यायची गरज नाही मला. बोलू शकतो मी, पण ठीक आहे. पण हे जर माझं म्हणणं असं आहे, राज्यपालांना तुम्ही माहिती देताना जरा व्यवस्थित द्या. राज्याचा विकास कसा व्हायला पाहिजे, राज्य कसं चालायला पाहिजे, हे फक्त आकडे त्यांच्या बिचाऱ्यांच्या, त्यांना काय माहिती. त्यांना एक गोष्ट सांगितलंय की पहिली जाऊन 4 वाक्य मराठीत बोलायची आणि नंतर हिंदीत भाषण करून जय हिंद जय महाराष्ट्र करून निघून जायचं. आणि नंतर मग प्रवीण दरेकर आहेतच अभिनंदन करायला, भाषण करायला. तर राज्यपालांचं भाषणच करत नाहीत. ते त्यांचं ते सीएम ऑफिस मधनं जे काही येतं बाड ते वाचून दाखवतात. त्याच्यात काल मी किती वेळा सांगितलं, मी परत विसरलो. 100 काय ते? नाही 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 ते नाही. होते 62. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन किती वेळा केलं ते मी सांगतो. 63 वेळा बोलले. जरा रेकॉर्ड तपासा परत. 63 बोलले आणि वाईट आम्हाला वाटते आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल काय बोलत नाहीत. काय सरकार आहे. किती आतमध्ये बघा, विरोधक हे लोक बोंबाबोंब करतात, विरोधक संपले, विरोधक संपले. संपले असतील. अरे पण तुम्हीच एकमेकाचे विरोधक आहात ना. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती स्कीम आणल्या, किती स्कीम बंद करून टाकल्या तुम्ही. आम्ही जाहीर म्हणजे अभिनंदन केलं त्या स्कीमचे. चांगल्या स्कीम आणल्या तुम्ही. रेकॉर्डवरती सांगतो आता कुठल्या कुठल्या स्कीम. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बंद झाली. चालू आहे, असेल तर सांगा. मुख्यमंत्री आनंदाचा शिरा गेला. इलेक्शन संपले. झाली. गेला. संबंध आहे. माझी शाळा आनंदाची शाळा बंद. बंद. स्वच्छता मॉनिटर योजना बंद. योजना दूत बंद. एक राज्य एक गणवेश बंद. आपला दवाखाना चालू आहे. मी एवढीच देवाकडे प्रार्थना करतो की कधी तिकडे उपचारासाठी जाऊ नका. हा. तुम्ही जाऊ नये. माझ्या घराच्या 4 बिल्डिंग सोडून ना आपला दवाखाना आहे. तिथे कोण बसतो माहितीये काय? बाबा हॉस्पिटल मध्ये जो स्ट्रेचर नेतो ना, तुम्हाला मी सांगतो ना, मी सभागृहात बोलतोय, मी तुम्हाला फोटो पाठवून देतो. नाही काय नाही, या सेकंड हँड आले. कौतुक चाललंय. मुख्यमंत्र्यांचे सेकंड हँड आले. सेकंड हँड. ते ह्या सगळ्या शिवभोजन थाळीचे पैसे तुमचे बंद केले. ठीक आहे, ती आमची योजना होती, आमच्यावरती काय राग काढायचा तो काढा, आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्यावर काय राग काढायचा आहे, आमच्या योजना बंद करायच्या आहेत, आम्हाला कुठलं क्रेडिट मिळू नये म्हणून करायचं आहे. अरे पण तुम्ही सरकारमध्ये आहात ना, मुख्यमंत्री असताना केलं. तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात? काय चाललंय? आणि तुमच्यापैकी कोण जाब विचारत नाही. कॉमन मॅन, सीएम मीन्स कॉमन मॅन, आणि कॉमन मॅनच्या सगळ्या योजना बंद, आणि कॉमन मॅनचे एवढे सगळे वाघ सगळे थंड बसलेत. काय बोलत. ठीक आहे, आमच्यावरती टीका करता, आम्हाला काही घालून पडून बोलता, सगळं आम्ही ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. अरे पण तुम्ही, अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस. अरे कोणाची हिंमत होती, पुढे गाडी आणि मध्ये गडी, आयला गडी करून टाकलाय तुम्हाला. तो राजपिंड गडी होता, चला आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय.
एवढा डॅशिंग माणूस, मी त्यांच्या बरोबर काम केलंय, मला माहिती आहे ना काय ताकद होती त्यांची. आवाज काय, एक आवाज कॅबिनेटमध्ये दिला तर थरथरायचे सगळे, कोण पण असू दे समोर, कधी परवा नाही केली. आणि तुमच्या एवढ्या योजना बंद करतायत आणि प्रश्न विचारला जात नाहीये. काय चाललंय? मला तुमच्याकडनं तरी ही अपेक्षा नाही. आणि अभिनंदन 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 अभिनंदन. अरे तुमचं कर्तृत्व काय आहे की नाही याच्यामध्ये? हे सगळं जे काय चाललंय, हे हा जो काय पूर्ण ठराव, हे जे 58 पॉइंट्स आहेत, या 58 पॉइंटशी मी प्रत्येक गोष्टीवरती बोलू शकतो, कारण मी ते सगळे काढून आणले होते. परंतु एकंदर सारांशाचा जर काय दिसतोय, याच्यामध्ये वेगवेगळे बघा. परत एकदा योजना. मला असं वाटतं ना, आज संसदीय कार्यमंत्र्यांनी मुद्दामून तुमच्याच लोकांना फक्त इथे ऐकायला पाठवलेलं आहे. एकही बीजेपीचा मंत्री नाहीये बघा. तुम्हाला त्यांना माहिती आहे की मी काय बोलणार आहे, हे ऐकून घेणार आहे, हे ऐकून घेणार आहे, पण माहिती आहे काय चाललंय. पण हे बघा, ह्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, आज तुमच्याकडे आज एवढे तुम्ही मंत्री आहात, बरोबर आहे? एवढे मंत्री आहात, बोला बोला, मला काय, मी कोणासमोरही बोलीन, मुख्यमंत्र्यांच्या समोर पण मी बोलीन, हेच बोलणार परत. बीजेपी काय, मी म्हणतो मुख्यमंत्र्यांना बोला, मी हेच बोलणार परत. आणि माझं म्हणणं असं आहे की हे 58 पॉइंट्स आहेत ना, ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला क्रेडिट दिलं पाहिजे, तुमचं काहीतरी क्रेडिट असायला पाहिजे. आता यांच्या खातं आहे पाणी पुरवठा, महाराष्ट्राला स्वच्छ पाणी देऊ, आणि त्याच्यासाठी आमची एवढी 1000 कोटीची योजना आहे. हे आहे का ह्याच्यात कुठे? का नाहीये? गुलाबरावला क्रेडिट जाईल म्हणून? नाही, मी एक एक विषयावर येतो. एज्युकेशन आहे, आम्ही महाराष्ट्राचा एज्युकेशनचा पाया मजबूत करू, त्याच्यासाठी आम्ही एवढ्या कोटीची व्यवस्था केलेली आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा उच्च शिक्षित असेल असं राज्यपाल म्हणू शकत नव्हते? म्हणू शकत होते ना? अरे मग तुम्हाला हे दाखवलं की नाही? काय अरे मनात काय ते गेले निघून भाषण करून, आणि तुम्ही बघत बसले त्यांच्याकडे. हे जे काय आहे, आमचा रागच आहे की हे फक्त कोणासाठी आहे? हे फक्त सरकारने काय केलं, सरकारचं विजन काय, 1 वर्षात सरकार काय करणार आहे याचा रोडमॅप असतो. माझं म्हणणं असं, चला वैयक्तिक काय बोलू नका. दावोसच्या बाबतीत कसं तुम्ही सांगितलं, आणि दावोसच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, त्यांना किती कोणी पटकली तरी ते क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. पण बाकीच्या बाबतीमध्ये क्रेडिट तर मिळालं असतं सगळ्यांना. नाही, सह्या ह्यांच्या आहेत. काय झालं ना तर हे लटकणार आहेत. बघा, मी सरकारमध्ये होतो, मला माहिती आहे कोण लटकतो आणि कोण लटकत नाही. किती वेळा मी लटकत आलेलो इथपर्यंत मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना बरोबर नेलं, माझं काय म्हणणं नाही, पण त्यांना क्रेडिट नाही दिलं. आमचं म्हणणं असं आहे की तुमचा देखील या सरकारमध्ये तेवढाच वाटा आहे. हे जे काही चाललंय, आम्हाला विचारायचं. नाही, ऐका ना, त्याने आता मुद्दा मांडला म्हणून सांगतो. डावोसवरच चर्चा चालू आहे. खाली बसून सचिन भाऊंमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये डावोसवर जाण्यावर देखील चर्चा झाली. हे आम्ही ह्यांना डावोसला नेत नाही म्हणून हा जळफळाट आहे. पुढच्या वेळीपासून यांची 3-4 पण नावं आम्ही डावोसमध्ये घेतो, आणि जर नेली नाही तर येताना चांगला बर्फ घेऊन येतो यांच्यासाठी. आम्हाला नेऊ नका, कारण तिथे गेल्यावर अजून काही जे लोक आम्हाला माहित नाही आहेत की ज्यांचं 10 लाखाचं पण उत्पन्न नाहीये, ते आम्ही बघू तिकडे. या सगळ्या गोष्टींवरती एकंदर सगळं बघितल्याच्या नंतर कालच्या भाषणामध्ये मी खूप गोष्टी ऐकल्या. माझं म्हणणं असं आहे की
अभिनंदनाचा प्रस्ताव आहे किंवा राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे, या चर्चेत रोडमॅपवरती चर्चा व्हायला पाहिजे, या चर्चेत विकासावरती चर्चा व्हायला पाहिजे, या चर्चेत एज्युकेशन वरती चर्चा व्हायला पाहिजे. त्यांचा काय संबंध नाही, ते आहे चिन्हावरती फक्त. मनाने ते कुठे आहेत? नाही नाही, आम्ही कोणावर आक्षेप घेत नाही. मी जे माझ्या मनात होतं त्याचं मी सांगितलं. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की काल जे काय म्हणजे प्रवीण दरेकरांचं भाषण झालं, माझं म्हणणं असं आहे की राज्याच्या विकासावरती राज्यपाल भाषण करतात, रोड मॅपवर करतात. काल सगळ्या त्याच्यावरती चर्चा झाली. मी म्हटलं ना 158 पॉईंट झाले चर्चेला. कोण निवडणुका कशा जिंकलं, कोण निवडणुकांमध्ये कसं हरलं, हे काय राज्यपालाच्या अभिभाषणाच्या चर्चेचे विषय नाही आहेत ना. हे राज्यपालाच्या अभिभाषणाच्या चर्चेचे विषय नाही आहेत. आणि जर तोच विषय काढायचा असेल तर मला रेकॉर्डवरती एक गोष्ट सांगायची आहे जी मी या निवडणुकीत बघितली, जी मला फारच खटकली. निवडणुकीत पैशाचं वाटप हा का आता नवीन विषय राहिला नाहीये, पण काही ठिकाणी मी जे काय बघितलं की निवडणुकीमध्ये पॅम्पलेट वरती एक एन्व्हलप लावलं गेलं, त्या एन्व्हलप मध्ये पैसे टाकले गेले. एखाद्याच्या हातात दिले असते तर मी समजू शकतो असतो, घरात फेकले गेले पैसे. आणि हे व्हिडिओ आहेत माझ्याकडे की फेकणाऱ्याचे. हा पैशाचा माज आहे. पैसे वाटणं आता हल्ली सगळ्यांना माहिती झालंय. हा पैशाचा माज, आणि त्या माजातनं जो कोण जिंकला असेल ना तर त्याला ते लख लाभो, त्याला तो विजय लख लाभो. कितीही काही झालं, वाईट झालं तरी असा विजय कोणाला मिळू नये ज्याला पैशाची किंमत नाही, जो पैसे फेकतो मतदारांच्या घरामध्ये. मतदार नसला तर घरात पैसे फेकून गेले, पॅम्पलेट मध्ये पैसे चिटकवून फेकून दिले गेले. ह्या पैशाच्या माजावरती जर कोण जिंकलेला असेल तर ही निवडणूक जिंकण्याचा सुख, आनंद त्यांना लखलाभो. नाही 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 नाही, हा माज आहे, हा माज आहे. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की प्रवीण दरेकरांनी त्यांना दिलेलं काम व्यवस्थित केलं. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातनं जे आलं ते त्यांनी व्यवस्थित वाचून दाखवलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं मांडलं. फक्त मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की वारंवार त्यांच्यावरती हा विषय मांडण्याचा नको येऊ देत. किती वर्ष त्यांना बिचारांना हेच काम देणार, त्यांना काहीतरी दुसरं काम द्या. पुढच्या वर्षी त्यांना दावसला घेऊन जा. कारण ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये जर चिरफाड करायची म्हटली तर या 57च्या 57 मुद्द्यांवरती आपण बोलू शकतो. परंतु 57 मुद्द्यांवरती बोलून काय नाही, उद्याचं भाषण पण आत्ताच लिहिलेलं गेलं असेल. आम्ही इथे आज काही बोललो तरी मला माहिती आहे उद्याचं भाषण काय असणार ते. आणि त्यामुळे किती आपण डोकं फोडायचं, किती याच्यावरती चर्चा करायची, किती याच्यावरती बोट ठेवायचं, याला देखील आता आम्हाला देखील मर्यादा यायला लागल्या. आणि कसं आहे की अल्पमताचा न्यूनगंड नाही, परंतु सत्ताधाराने सत्तेचा माज देखील, बहुमताचा माज देखील असता कामा नये. हा बहुमताचा माज या राज्यपालांच्या अभिभाषणात मधला प्रतीक होतोय. मला राज्यपालांवरती कुठलाही दोष द्यायचा नाही, परंतु सरकारने जे राज्यपालांना ब्रीफिंग दिलंय त्या ब्रीफिंगचा मी खेद व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.